जय हिंद। मी इब्राहिम जमादार, प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन। नुकतेच आम्ही माननीय सहाय्यक आयुक्त कामगार आयुक्त सोलापूर यांच्या दप्तर दिरंगाईमुळे 15 ऑगस्ट 2026 स्वतंत्र दिनाच्या औचित्य साधून त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन जाहीर केले होते। तसे पत्र आम्ही माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त आणि कामगार मंत्री यांना पाठवले होते। त्या अनुषंगाने आज सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री मंगेश झोले यांनी आमची बैठक घेतली। आम्ही मांडलेले 3 मुद्दे महत्त्वाचे, त्यावर समाधानकारक उत्तरे दिली आणि कारवाईचे आश्वासन दिले। त्यामुळे आम्ही प्रकरण न ताणता तात्पुरत्यारित्या जाहीर केलेले 15 ऑगस्टचे आंदोलन स्थगित करीत आहोत। आमचे मुद्दे होते की असंघटित कामगारांची नोंदणी झाल्यानंतर तालुका सुविधा केंद्रामध्ये सरळ प्रकरण योग्य म्हणून शेरा मारून कामगाराला पाठवण्यात येते, परंतु कार्यालयात सरळ प्रकरण अयोग्य असे शेरा देण्यात येते आणि त्याची पूर्ण कारणे प्रकरण अयोग्य का झालं याची कारणे देण्यात येत नाही। याबाबत कामगार आयुक्तांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आदेशित केले की ते तत्काळ आदेशित केले की सदर प्रकरणी लक्ष देऊन कामगारांचे प्रकरण नामंजूर करत असताना नामंजूर का बर करत आहेत याची कारणे स्पष्ट नमूद करावी असे सांगितले। दुसरा मुद्दा होता आमच्या कामगारांना मिळणाऱ्या जे लाभ आहेत ते भरपूर प्रलंबित आहेत, त्यामुळे कामगारांच्या अतोनात नुकसान होत आहे। याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितले की त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी आहे। मनुष्यबळ कमी असल्या कारणाने कामगाराचा ताण जास्त, कामगार संख्या जास्त आणि काम करणारे कर्मचारी कमी। तर याबाबत आम्ही विस्तारपूर्वक विचारले असता त्यांनी सांगितले की मंत्री महोदयापुढे त्यांनी कामगार भरतीसाठी कामगार देण्यासंबंधी अनेक वेळा विनंती केली आहे। तसे पत्रही त्यांनी आम्हाला दिलेले आहे की आपण त्या अनुषंगाने आम्ही स्वतः संघटनेमार्फत माननीय कामगार आयुक्त आणि कामगार मंत्री यांच्याकडे इथे कमी असलेले अधिकारी कर्मचाऱ्यांची लवकरात लवकर नेमणूक करावी अशी मागणी आम्ही करणार आहोत। तिसरा मुद्दा होता जे कामगारांना लाभार्थी कामगारांना मिळणारे संच यात जे घपला होत आहेत, ठेकेदाराकडून जे चाललेलं आहे, जे प्रकरण चाललेलं आहे त्याच्या विरोध होता। त्याबाबत देखील कामगारांना जर एखाद वस्तू कमी असेल तर साहित्य वाटप करू नका असे आदेश देखील देण्याकरिता योग्य त्या अधिकाऱ्याने त्यांनी सांगितलेले आहे। या सर्वांमुळे आमच्या समाधान झाल्याने आम्ही हा 15 ऑगस्ट रोजी होणारा आंदोलन तात्पुरत्यारित्या स्थगित करीत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।